आम्ही गेलो होतो कंतारा मूवी बघायला, ते पण रात्री 11:30च्या शोला. झालं असं, आम्ही रात्री जेवायला बसलेलो आणि जेवण करता करता मी इंस्टाग्राम बघत होते आणि योगेशला सांगितलं की आपण जाऊयात मूवी बघायला, सगळेच चाललेत म्हणून. आणि फर्स्ट पार्ट पण बघितलाय, सो सेकंड तर बघायलाच पाहिजे. आणि हा पिक्चर खरंच सांगू की नेटफ्लिक्सवर वगैरे ॲमेझॉन प्राईमवर कशावर बघण्यात मजा नाही आहे घरी, तुम्हाला थिएटरमध्येच खूप मजा येणार आहे. सो तुम्ही पण जा बघायला, कारण मी गेले रात्री आम्ही 11:30च्या शोला गेलो, त्यात मूवी 12 वाजता चालू झाला आणि यायलाही आम्हाला 4 वाजले घरी. सो मूवी भारी आहे, थिएटरला बघण्यात जास्त मजा आहे आणि सेकंड पार्ट पण त्याचा येणार आहे. सो मस्त आहे मूवी, इंटरेस्टिंग आहे, सस्पेन्स आहे. सो नक्की ज्याला सस्पेन्स आवडत असेल त्यांनी नक्की बघा. फायटिंग खूप जास्त आहे, बघू शकतात सगळे. आणि मग काय नाही, मूवी वगैरे बघून आलो. सकाळी 4 वाजता झोपलो पहाटे, नंतर मग उठून ऑफिसला गेले. झोप तर अजिबात झालेली नव्हती. संध्याकाळी आल्यानंतर फ्रेश वाटत नव्हतं. योगेशला मी सांगितलं की मी जास्त स्वयंपाक करणार नाही, मला शॉर्टकट सांग. मग तो बोलला व्हेज पुलाव बनव आणि त्याच्यासोबत ग्रेव्ही बनव, जसं हॉटेलला मिळते पुलावसोबत. मग मी काय, मला माहीत नाही हा पुलाव कसा बनवता, मी खिचडी वगैरे बनवते. सो मी पुलाव तर बनवला आणि ग्रेव्ही मला ॲक्च्युली माहीत नव्हती व्यवस्थित. मग मी यूट्यूबला वगैरे थोडं बघून तशी रेसिपी केली. पुलाव तो खूप भारी झालेला, ग्रेव्ही थोडी पाहिजे तशी झाली नव्हती, पण केली मी ट्राय. सो असा मी फटाफट जेवण वगैरे बनवलं आणि तुम्ही स्टेप बघू शकत असाल मी कसं बनवलं आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. सो असा होता माझा दिवस. मला सबस्क्राईब फॉलो नक्की करा. बाय गाईज.